रत्नागिरी जिल्ह्यामधल्या नाणारमधल्या रिफायनरी प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणेंनी तीव्र विरोध केलाय। शिवसेनेचे खासदार आणि राऊत आणि केंद्रीय उद्योग मंत्री अनंत गीते यांनीच नाणारचा प्रकल्प कोकणात आणल्याचा आरोप राणेंनी केलाय। पैशासाठी शिवसेनेनं कोकण भस्मसात करण्याचा डाव आखल्याचा घणाघात राणेंनी केलाय। कोणत्याही परिस्थितीमध्ये नाणारचा प्रकल्प होऊ देणार नाही असा निर्धार राणेंनी व्यक्त केलेला आहे। या मुद्द्यावरती लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील राणेंनी नमूद केलेलं आहे। आजची पत्रकार आम्हाला नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प नको, कुठल्या परिस्थितीत तो येऊ देणार नाही। सरकारी अधिकाऱ्यांनी अधिकारी म्हणून लोकांच्या हिताचा प्रश्न हाताळावेत। पेट्रोकेमिकल कंपनीसाठी सरकारी अधिकाऱ्यांनी कोणाला दम दिल्यास त्या अधिकाऱ्याच्या वर केसेस घालू, पोलीस स्टेशनला घेतला नाही तर कोर्टात जाऊ। माझी खात्री आहे तसं काय होणार नाही। या सगळं प्रश्नाबद्दल कोकणाचा नाश करणारा, कोकणी माणसाला उद्ध्वस्त करणारा प्रकल्प मी येऊ देणार नाही, काही झालं तरी। कोकण हा निसर्गरम्य आहे आणि अशा कोकणामध्ये अशा प्रकारचा रिफायनरी प्रकल्प आणणं आणि कोकण भस्मसात करायचा प्रयत्न करणं हे शिवसेना, ज्या कोकणाने शिवसेनेला साथ केली, शिवसैनिकांनी केली, त्यांचाच कोकण भस्मसात करायचा हा डाव पैशासाठी शिवसेना करत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।